गुड आफ्टरनून माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आज आपला नेक्स्ट युनिट आहे युनिट 4 बायोटेक्नॉलॉजी पेपर 2. ओके. आणि या युनिटमध्ये आपण शिकणार आहे बायोप्लास्टिक. तर बायोप्लास्टिक या नावावर तर तुम्ही जाल तर बायो मीन्स बायोलॉजिकल ओरिजिन अँड प्लास्टिक मीन्स नॅचरल प्लास्टिक जे आपण बायोलॉजिकल ओरिजिनपासून बनवणार. साध्या सरळ भाषेत जर आपण म्हटलं तर बायोप्लास्टिक म्हणजे असं प्लास्टिक जे बायोलॉजिकली क्रिएट केलं असेल किंवा बायोलॉजिकल वेस्टपासून किंवा बायोलॉजिकल मटेरियलपासून किंवा कोणत्याही बायोलॉजिकल ओरिजिनपासून तयार केलेलं प्लास्टिक म्हणजे बायोप्लास्टिक. तर आपण याचा अगोदर इतिहास बघू की बायोप्लास्टिक का बरं आणि याची सुरुवात का बरं करण्यात आली, आपल्याला का गरज आहे बायोप्लास्टिकची. आणि नॉर्मल प्लास्टिक जो असतो तो आपला आर्टिफिशियल प्लास्टिक आहे. ते जनरली पॉलिमर्सनं बनतात, केमिकली सिंथसाइज असतात ते प्लास्टिक. ते वेगवेगळे केमिकलला बनतात. फॉर एक्झाम्पल पॉलिइथिलीन, इथिलीनचे पॉलिमर आहे, ज्या इथिलीनचे खूप सारे मॉलिक्यूल एकमेकांना अटॅच होतात तर पॉलिथिन बनतो. PET आहे, पॉलिथॅलेट आहे किंवा आपलं नायलॉन आहे. असे खूप सारे पॉलिमर्स आहे की जे आपण प्लास्टिकमध्ये वापरण्यात येतात. ओके. तर हे सगळे प्लास्टिक केमिकली सिंथेसाइज असतात. किंवा BP आहे, ओके, बिसफिनील ॲनालिन, हे बिसफिनील A, हे सगळे केमिकल्स आहेत. त्या केमिकलचे पॉलिमर्स आपण बनवतो आर्टिफिशियल. परंतु हे जे प्लॅस्टिक आपण वापरतो, जे बनवतो ते प्लॅस्टिक हे डिकंपोज होत नाही. त्याला ऑर्गॅनिक कंपोज बनवलेले असतात. त्यामुळे त्याला डिसइंटिग्रेट व्हायला भरपूर वर्ष लागतो. हजार वर्ष आपल्याला एक प्लॅस्टिक डिकंपोज व्हायला लागतो नॅचरली. किंवा आपण जर त्या प्लॅस्टिकला जाळलं तर त्या प्लॅस्टिकमधून CO2 बाहेर निघेल आणि CO2 बाहेर निघालं तर आपला ग्रीनहाऊस गॅस वाढेल. तर प्लॅस्टिकची वाईट इम्पॅक्ट भरपूर आहे आपल्या एन्व्हायरमेंटवरती. ओके. जर हे प्लॅस्टिक आपण तयारच नाही केले तर आपली रोजच्या गरजा आहेत. जसं आता घरी आपल्या खूप सारे वस्तू प्लॅस्टिकचे असतात. आपले फूड जे पॅकेजिंग असते ते प्लॅस्टिकमध्ये केलेले असते. आपले गाडीचे सामान प्लॅस्टिक असतात. आपले मोबाईल्समध्ये प्लॅस्टिक असतो. प्रत्येक गोष्टी आज प्लॅस्टिकमध्ये आलेली आहेत किंवा प्लॅस्टिककडे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे प्लॅस्टिक. तर आपण प्लॅस्टिकला पूर्णपणे नष्ट करू शकत नाही. परंतु जे काही प्लॅस्टिक आपण रोज वापरतो, फॉर एक्झाम्पल अगदी आपण म्हटलं की फूड पॅकेजिंगसाठी प्लॅस्टिक वापरतो. आपण घरी कपडे घेण्यासाठी जातो त्या पॅकेजिंगसाठी आपण प्लॅस्टिक वापरतो. आपण घरी सामान बाजारामध्ये प्लॅस्टिक वापरतो. हे काही जे प्लॅस्टिक आहे जो आपण रोज जास्त प्रमाणात वापरलं जातं, जर ते प्लॅस्टिक जर आपण वापरलं प्लॅस्टिकचं त्याचं कन्व्हर्शन केलं आणि त्याच्यावर बायोप्लास्टिक वापरलं तर जे वातावरण पोल्युशन होत आहे, वातावरणामध्ये जे काही प्लॅस्टिकमुळे वाईट परिणाम पडत आहे ते कमी होईल. ओके. तर एक तर हा जो प्लास्टिक आहे हा बनला जातो फॉसिल फ्युएलपासून किंवा पेट्रोकेमिकल्समध्ये जे काही ऑइल रिफायनरीमध्ये जे काही बाय प्रोडक्ट निघतात तिथून आपण जे काही गॅसेस निघतात किंवा इथिलीन गॅसेस किंवा जे केमिकल निघतात त्यापासून आपण प्लॅस्टिक बनवतो. ओके. अबाउट 140 मिलियन टन्स ऑफ प्लास्टिक आर कन्झ्युम एव्हरी इयर वर्ल्ड वाईड. जवळपास 140 मिलियन टन प्लास्टिक दरवर्षी वापरण्यात येते जगामध्ये. विच नेसेसिटीज द प्रोसेसिंग ऑफ अप्रॉक्सिमेटली 150 मिलियन टन ऑफ फॉसिल फ्यूल्स and directly causes immense amount of waste that can take thousands of years to naturally deteriorate if it degrades at all. Consequently, bioplastics are feasible alternative in that they are not based on fossil resources and can easily be biodegradable. मी आता सांगितलं तुम्हाला की आपले जे प्लास्टिक आहे ते पेट्रोकेमिकल फ्युएलपासून बनवले जातात आणि ते केमिकल सिंथेसिस असतात. ते वातावरणाला घातक असतात. ते ऑर्गॅनिक कंपाऊंड असल्यामुळे त्याला डिसइंटिग्रेट होण्याकरिता किंवा त्याला डिग्रेड होण्याकरता हजारो वर्ष लागतात किंवा ते कधी होतही नाही. तर ही कंडिशन नाही यावं किंवा ही कंडिशन आपल्या वातावरणाला घातक आहे हे थांबवण्यासाठी आपण त्याला पर्याय म्हणून बायोप्लास्टिक वापरू शकतो की जे बायोडिग्रेडेबल आहे कारण ते बनले आहेत बायोलॉजिकल मटेरियलपासून. ओके. आणि ते फॉसिल फ्यूलपासून बनलेले नाही आहे आणि ते लवकर डिग्रेड होतात. व्हाय बायोप्लास्टिक. तर प्लास्टिक डिराइव्ड फ्रॉम क्रूड ऑइल. आपण म्हटलं की जो नॉर्मल प्लास्टिक आहे तो बनला जातो क्रूड ऑइलपासून किंवा अलग केमिकलपासून. वेन प्लास्टिक मेड फ्रॉम पेट्रोलियम आर बर्न दे रिलीज कार्बन डायऑक्साईड. मी अगोदर सांगितलं तुम्हाला की आपण ज्या प्लास्टिक जाळतो तेव्हा त्याचं कन्व्हर्शन कार्बन डायऑक्साईडमध्ये होते आणि ते ग्रीनहाऊस गॅसमध्ये इम्पॅक्ट करतो.
ड्यू टू लॅक ऑफ प्रॉपर डिस्पोजल ऑफ दिस प्लॅस्टिक दिस इफेक्ट्स वाईल्ड लाईफ अँड ॲक्वॅटिक लाईफ. आता प्लॅस्टिकचा सही प्रमाणात किंवा चांगल्या प्रकारे डिस्पोज होत नाही किंवा ते डिसेंड होत नाही, त्यामुळे ते समुद्रात तळाशी जमा होतात किंवा ॲनिमल वाईल्ड लाईफच्या जंगलामध्ये किंवा त्यांच्या पोटामध्ये वाईल्ड लाईफ, जसे फॉर एक्झाम्पल आपले गाय आहे किंवा कुत्रे आहेत यांच्या पोटामध्ये सुद्धा प्लॅस्टिक सापडतं आजकाल. तर हे प्लॅस्टिक तिथे जमा होऊन जातो. तर प्लॅस्टिक डिसिंटेट व्हायला भरपूर वेळ लागतो किंवा ते डिसिंटेट होतच नाही. या कारणास्तव याला पर्याय म्हणून आपण बायोप्लॅस्टिकचा उपयोग केला पाहिजे. आता बायोप्लॅस्टिक म्हणजे काय, तर बायोप्लॅस्टिक जनरली सांगितलं तुम्हाला, बायोप्लॅस्टिक असे पॉलिमर आहे, केमिकल पॉलिमर, की जे आपण बनवलं आहे बायोलॉजिकल सोर्सेस किंवा बायोलॉजिकल ओरिजिनपासून. त्याचे एक्झाम्पल घेतला, शुगर केनमधून आपण केमिकल रिलीज केले, काढले, स्टार्च काढला, स्टार्चपासून आपण प्लॅस्टिक बनवलं, पोटॅटो स्टार्चपासून प्लॅस्टिक बनवलं, सेल्युलोज ट्रीजच्या सेल्युलोजपासून प्लॅस्टिक बनवणे, स्ट्रॉ, कॉटन. सम बायोप्लॅस्टिक डिग्रेड इन ओपन एअर, काही प्लॅस्टिक आपोआप ओपन एअरमध्ये सुद्धा डिग्रेड होऊन जातात. अदर्स आर मेड सो दॅट दे कंपोस्ट इन अ इंडस्ट्रियल कंपोस्टिंग प्लांट. काही प्लॅस्टिक आपण अशा प्रकारे बनवला जातो की जे त्यांना इंडस्ट्रियल प्लांटमध्ये आपण त्याला कंपोस्ट करू शकतो, त्याला आपण डायजेस्ट करू शकतो. काही फंजाईमुळे करू शकतो, काही बॅक्टेरियामुळे करू शकतो. ओके. अदर मिमिक्स द रोबस्टनेस अँड ड्युरेबिलिटी ऑफ कन्व्हेन्शनल प्लॅस्टिक सच ॲज पॉलिइथिलीन और PET. काही तर आपण प्लास्टिक असे बनवू शकतो की जे पॉलिइथिलीन आणि PETपेक्षाही स्ट्रॉंग असतात, त्यांच्याच तोडीचे असेल. बायोप्लास्टिक कॅन जनरली बी डायरेक्टली सबस्टिट्यूट फॉर देअर ऑइल बेस्ड इक्विलेंट. इंडीड दे कॅन बी जनरली मेड टू बी केमिकल ॲडिटिव्ह टू स्टँडर्ड इंडस्ट्रियल प्लास्टिक. म्हणजे आपण असे प्लॅस्टिक बनवू शकतो की जे आता सध्या आपण वापरतो, PET म्हणजे बॉटल बॉटलसाठी जे PET वापरते, PET बॉटल्स, त्या बॉटल्सच्या PET सारखंच आपण केमिकल प्लास्टिक बनवू शकतो आपल्या बायोप्लॅस्टिकच्या टेक्निकद्वारे. ओके. याचे काही एक्झाम्पल आहे, PLA पॉलिलॅक्टिक ॲसिड, म्हणजे पॉलिमर. असे पॉलिलॅक्टिक ॲसिडचे खूप सारे पॉलिमर आपण मॉलिक्युल जोडले तर आपला प्लॅस्टिक बनेल. किंवा थर्मोप्लास्टिक स्टार्च, म्हणजे असा स्टार्च जो थर्मल, ज्याची डिसेंट होण्याची तापमान जास्त आहे, म्हणजे ज्याला 85-80 डिग्रीवरतीसुद्धा तो प्लास्टिक मॉलिक्यूल तुटणार नाही किंवा फाटणार नाही. फॉर एक्झाम्पल पुन्हा आहे पॉली3 हायड्रॉक्सीब्युट्रेट किंवा PHB. हे काही एक्झाम्पल आहे आपले बायोप्लास्टिकचे. ओके. आता बायोप्लास्टिक इंडस्ट्रीचं आपण सध्याची काय करंट टेंडन्सी आहे, तर सध्या जगामध्ये 225 मिलियन टन्स पर इयर हा जगामध्ये प्लॅस्टिक बायोप्लास्टिक तयार केला जातो. आणि हे प्लॅस्टिकचा जो नंबर आहे, प्रोडक्शन नंबर, तो दरवर्षी वाढत चालला आहे. आता हळूहळू 2011पासून तो हर वर्षी 1-1 मिलियन 2-2 मिलियन त्याचा आउटपुट वाढत आहे. किंवा जे पर्सेंट आहे वाढण्याचा बायोप्लास्टिकचा, तो 20% जास्त आहे. इन फ्युचर तुम्हाला असं दिसेल समोरच्या 10 वर्षात की आपण आपल्या प्रत्येक घरी बायोप्लास्टिकचा उपयोग सुरू होणार. म्हणजे आपले जे प्लॅस्टिक आहे तर ते प्लॅस्टिक निघून जाईल ना, बायोप्लास्टिक त्या जागी येईल. तुम्ही बघा इथे ट्रेंड बघा बायोप्लास्टिकचा. 2008मध्ये 174 मेट्रिक टन होतं उत्पादन, 2009मध्ये 295 झालं, 2010मध्ये 428 झालं, आता 2015मध्ये तुम्ही बघाल तर 714 आपले बायोप्लास्टिक तयार झालेलं आहे. ओके. यापैकी 996 जो आहे तो आहे लॉंग लास्टिंग बायोबेस्ड प्लास्टिक, म्हणजे जे खूप काळ टिकून राहणार आहे. आणि दुसरं आहे 714 जे आहे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक. ओके. म्हणजे जे आपोआप डिसिंटेट होऊन जाईल. या प्रकारे तुम्ही बघाल तर बायोप्लास्टिकचा जो आकडा आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. आणि हा जो डाटा घेतला आहे आपण, तो घेतला आहे युरोपियन बायोप्लास्टिक स्टेटस मे 2011च्या साईटवरून. आता बायोप्लास्टिकची प्रॉपर्टीज काय आहे, तर बायोप्लास्टिकची असे गुण काय आहे की ज्याच्यावर तो एवढा प्रमाणात वाढत आहे, त्याचं प्रचार एवढा वाढत आहे, लोकांमध्ये त्याची पॉप्युलॅरिटी होत आहे, त्याची पब्लिसिटी का बरं होत आहे फॉरेन कंट्रीजमध्ये, जगात. तर या सगळ्या किंवा भारतामध्ये सुद्धा आता हळूहळू सुरू झाले आहेत. गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेतला आहे. तर बायोप्लास्टिकचे आता प्रॉपर्टीज काय आहे, तर सगळ्यात पहिला ते एक तर स्टिफ आहे, ब्रिटल आहे. ओके. स्टिफ म्हणजे कडक, थोडा रिबुस्ट असतो तो. नेक्स्ट सम ऑफ रबरी अँड मोल्डेबल. काही बायोप्लास्टिक हे आपले रबरसारखे मोल्ड होऊ शकतात. आपण त्याला ज्या प्रकारे स्ट्रेच करू तिकडे तो ओढणार. काही याच्या आपण पॉलिमर्समध्ये आपण त्याला मॉडिफाय करू शकतो, त्याला जेनेटिक मॉडिफाय करू शकतो, त्याच्यामध्ये काही मिक्स करून त्याला आपण कडक किंवा नरम करू शकतो. आणि या जनरली हे 145 डिग्री सेंटीग्रेडवरती डिग्रेड होऊन जातात.
मॉइश्चर रेजिस्टंट असतात, वॉटर इन्सोल्युबल असतात, ऑप्टिकली प्युअर असतात, इम्परमेबल टू ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन करत नाही, हे आपला स्ट्रक्चर जो आहे तो मेंटेन करतात. आणि हा प्लास्टिक आपला हा रिसायकल करू शकतो आपण, किंवा आपण याला इझिली डेग्रेड करू शकतो. हे सगळे बायोप्लास्टिकचे काही गुणधर्म आहे, प्रॉपर्टीज आहे. आता याचे इम्पॅक्ट का पडणार? बायोप्लास्टिक इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट. बायोप्लास्टिक जर आपण वापरणं सुरू केलं तर इन्व्हायरमेंट जो प्रेशर येत आहे पोल्युशनचा तो कमी होईल. कारण बायोप्लास्टिक हा एरोबिक किंवा अनएरोबिक दोन्ही प्रकारे वातावरणात तो बायोडिग्रेड होऊ शकतो किंवा तो नष्ट होऊ शकतो आपोआपच. बायोप्लास्टिक एन्व्हायरमेंट फ्रेंडली, कारण तुम्ही त्या बायोप्लास्टिक जाळणार किंवा त्याला काही जाळून किंवा त्याला डिस्पोज कराल तुम्ही इंडस्ट्रीमध्ये, तर तो कमी कार्बन डायऑक्साईड रिलीज करेल ॲज कम्पेअर टू आपले आर्टिफिशियल केमिकल सिंथेसिस प्लास्टिक. जर तुम्ही नॉर्मल प्लास्टिक जाळाल, पॉलिएथिल आणि एक आपलं बायोप्लास्टिक जाळाल, तर दोघांमध्ये जर कम्पेअर केलं तर त्याच्यात कितीतरी 1000 पटीने लेस कार्बन डायऑक्साईड हा आपला बायोप्लास्टिक रिसोर्स करेल. थर्ड आहे की बायोप्लास्टिक ब्रिडेबल. आपण ज्या डिग्रेड करतो बायोप्लास्टिक तो आपल्या नॅचरल सोर्समध्ये जमिनीत मिसळून जातो आणि तुम्हाला तिथे काही रेसिड्यू सापडणार नाही, काही त्याचे रेसिड्यू म्हणजे उरलेलं काही सापडणार नाही, तो मातीमध्ये पूर्णप्रमाणे मिसळून जातो. हे काही गुणधर्म आहे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहे बायोप्लास्टिकचे. आता बायोप्लास्टिक टाईप. तर पहिला आहे स्टार्च बेस्ड प्लास्टिक्स, म्हणजे त्याला आपण म्हणू थर्मोप्लास्टिक स्टार्च. करंटली रिप्लेस मोस्ट वाइडली यूज बायोप्लास्टिक. प्युअर स्टार्च possesses the character of being able to absorb humidity, therefore flexibly laser and plasticizers such as sorbitol and glycerin added to the starch can also be processed thermoplastically. म्हणजे असे प्लास्टिक जे आपण बनवू शकतो स्टार्चपासून. ओके. आणि त्या स्टार्चमध्ये जर आपण फ्लेक्झिबिलायझर म्हणजे केमिकल आहे, ग्रुप आहे फ्लेक्झिबिलायझर, फ्लेक्झिबिलिटी देतात आपल्या केमिकलला, आणि त्या प्लास्टिसायझर हे 2 केमिकल ॲड केले, जसं काही सॉर्बिटॉल आणि ग्लिसरीन. ओके. हे जर आपण ॲड केले त्या याच्यामध्ये स्टार्चमध्ये, तर जो प्लास्टिक बनेल तो बनेल थर्मोस्टार्च प्लास्टिक. ओके. तर हे जे थर्मोस्टार्च प्लास्टिक आहे याचं एक्झाम्पल आहे पीनट्स, म्हणजे आपले जे गहू शेंगदाणे आहेत, त्या शेंगदाणा पॅकेजिंग करताना जे काही प्लास्टिक वापरले जाते आहेत थर्मोस्टार्च प्लास्टिक. ओके. तर या थर्मोप्लास्टिक स्टार्च. नेक्स्ट आहे सेल्युलर बेस्ड प्लास्टिक, म्हणजे आपण प्लांटच्या किंवा ट्रीच्या सेल्युलसपासून इस्टरपासून आपण प्लास्टिक बनवू शकतो. थर्ड आहे सम ॲलिफेटिक पॉलिस्टर, म्हणजे ॲलिफेटिक कंपाऊंड, नॉट ॲरोमॅटिक कंपाऊंड, म्हणजे याच्यामध्ये कार्बन बॉन्ड सी डबल बॉन्ड सी किंवा कार्बन बॉन्ड तुम्हाला सापडणार नाही असे केमिकल्स. ओके. त्याला आपण म्हणू ॲलिफॅटिक कंपाऊंड्स किंवा ॲलिफॅटिक पॉलिस्टर. तर हे ॲलिफॅटिक पॉलिस्टर आपण एक्झाम्पल आहे आपले पॉलीहायड्रॉक्सी अल्कोनेट्स, पॉलिथ्री हायड्रॉक्सी ब्युटरेट, पॉलिलॅक्टिक ॲसिड. ओके. PLA, PHA आणि PHB हे काही एक्झाम्पल आहे पॉलिस्टरचे आपले ॲलिफॅटिक. यापैकी पहिला जो आहे पॉलिलॅक्टिक ॲसिड, जो सगळ्यात जास्त सध्या फेमस आहे. पॉलिलॅक्टिक ॲसिड इज ए ट्रान्सपरंट प्लास्टिक प्रोड्यूस फ्रॉम केन शुगर ऑर ग्लुकोज. ओके. म्हणजे तुम्ही तर इथे शब्दाची फोड केली पॉली, इथे बघा, तर तुम्ही शब्दाची फोड केली, पॉली एक शब्द आहे, लॅक्टिक एक शब्द आहे, लॅक्टिक ॲसिड. तर पुष्कळ लॅक्टिक ॲसिड, आणि तुम्हाला माहीत असेल की लॅक्टिक ॲसिड हा ग्लुकोजचा आपण जा ग्लायकोलिसिस करतो का डायजेशन करतो त्याचा एंड प्रॉडक्ट असतो लॅक्टिक ॲसिड. जर आपण ग्लुकोजला अनएरोबिकली फर्मेंट केलं तर एंडिंगला बनतो लॅक्टिक ॲसिड. तर जरासे लॅक्टिक ॲसिड एकमेकाला आपण एका याच्यात ठेवले तर एकमेकाला अटॅच होतात आणि ते एक चेन पॉलिमर बनवतात, आपण त्याला म्हणू PLA, पॉलिलॅक्टिक ॲसिड. तर हे बनतात शुगर केन किंवा ग्लुकोजपासून. एन्झाईम आर यूज टू ब्रेक स्टार्च इन द प्लांट डाऊन टू इंटू ग्लुकोज विच इज फर्मेंटेड इंटू लॅक्टिक ॲसिड. दिस लॅक्टिक ॲसिड पॉलिमराइज अँड कन्वर्ट इंटू प्लास्टिक कॉल्ड पॉलिलॅक्टिक ॲसिड. म्हणजे शुगर केनपासून जे काही साखर मिळते त्याला डायजेस्ट करून ग्लुकोज करतात. ग्लुकोजच्या नंतर फर्मेंटेशन केलं जातं आणि ग्लुकोज फर्मेंट केल्यानंतर लॅक्टिक ॲसिड बनते. नंतर लॅक्टिक ॲसिडला कॅटलिस्टच्याद्वारे पॉलिमरायझेशन केलं जाते याचं, आणि एक मोठी शीट बनते प्लास्टिकची, त्याला आपण म्हणू पॉलिलॅक्टिक ॲसिड प्लास्टिक. These are used in plastic processing industry of production of foil, mold, cups and bottles. म्हणजे जे काही फॉईल आपण वापरतो प्लास्टिक फॉईल
फूड पॅकेजिंगसाठी, किंवा इथे बघा एक्झाम्पल दिला आहे हा जनरली आपण तुम्ही बघितलं शेतामध्ये काळ्या कलरची एक जमिनीवरती आपण झाडापाशी टाकतो मल्चिंग करण्यासाठी. ओके, मल्चिंग करण्यासाठी शेतामध्ये ही काळीवाली जे शीट आहे प्लास्टिक ही सुद्धा आहे पॉलीलॅक्टिक ॲसिडची. ओके, तुम्ही बघितलं हे शेतामध्ये अशा भरपूर प्रकारचे काळ्या कलरचे प्लास्टिक मोल्ड्स किंवा कप्स आणि बॉटल्ससुद्धा आता बनवत आहे पॉलीलॅक्टिक ॲसिडपासून. नेक्स्ट आहे पॉली 3 हायड्रॉक्सीब्युटेरेट. दिस बायोपॉलिमर इज अ पॉलिस्टर ऑफ सर्टन बॅक्टेरिया प्रोसेसिंग ग्लुकोज. ओके, ग्लुकोज किंवा कॉर्नस्टार्च किंवा वेस्ट वॉटर यामध्ये बॅक्टेरिया राहतात. हे बॅक्टेरिया पॉली 3 हायड्रॉक्सीब्युटेरेटचे एक पॉलिमर बनवतात. हे आपल्याला नंतर त्या बॅक्टेरियापासून वेगळं करावं लागतं त्यांच्या मिक्सचरपासून आणि त्यांच्यापासून प्लास्टिक बनवावं लागतं. तर हे जे प्लास्टिक बनवलं जातं यांच्या बॅक्टेरियापासून पॉली 3 हायड्रॉक्सीब्युटेरेट हे प्लास्टिक जनरली ट्रान्सफर असतं आणि याचे मेल्टिंग पॉईंट 130 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहतो आणि हा आपोआपच निसर्गामध्ये बायोडिग्रेड होतो कोणतेही वाईट गुणधर्म न सोडता, म्हणजे काही केमिकल आपले अवशेष न सोडता तो जमिनीत मिसळून जातो. नंतर आहे 3 पॉलीहायड्रॉक्सी अल्कोनेट्स. ओके, तर दीज आर लिनियर पॉलिस्टर प्रोड्यूस इन नेचर बाय बॅक्टेरियल फर्मेंटेशन ऑफ शुगर. हा सुद्धा बायोलॉजिकल ओरिजिनवाला आहेत. इथे काही बॅक्टेरिया शुगरला जेव्हा फर्मेंट करतात तेव्हा त्याच्यामध्ये पॉलीहायड्रॉक्सी अल्कोनेटचे ते केमिकली चेन बनवतात. हे पॉलीक्सी हायड्रोक्सी अल्कोनेट एकमेकांना अटॅच होऊन एक मोठी चेन बनल्या जाते आणि हे चेन आपण प्लास्टिकच्या रूपात त्याला वेगवेगळं करू शकतो. ओके, दे आर प्रोड्यूस बाय द बॅक्टेरिया टू स्टोअर कार्बन अँड एनर्जी. इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन द पॉलिस्टर इज एक्सट्रॅक्टेड अँड प्युरिफाईड फ्रॉम द बॅक्टेरिया बाय ऑप्टिमायझिंग द कंडिशन फॉर द फर्मेंटेशन ऑफ शुगर. दिस प्लास्टिक आर बिंग वाईडली यूज इन मेडिकल इंडस्ट्री. आणि हे जे पॉलीहायड्रॉक्सी अल्कोनेट्स हे सगळ्यात जास्त वापरतात मेडिकल इंडस्ट्रीमध्ये. कारण तुम्ही बघा आपल्या बॉडीमध्ये खूप सारे असे आता निघालेले आहेत. जसा फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की अगोदर आपल्याला टाके पडायचे, तर टाके पडल्यानंतर आपण टाके काढायला आपल्याला डॉक्टरकडे जायला लागत होतं. टाके जसं मार लागला तर आपण टाके लावायचो तिथे त्या जागेला शिवायसाठी. नंतर ते जागा जर आपोआप चिपकली किंवा एकमेकाला दुरुस्त झाली ते स्किन किंवा चिपकली तर आपण डॉक्टरकडे जायचो आणि टाके काढायचो. आता असे टाके आले आहे ते बनलेले असतात या बायोपॉलिमरपासून बायोप्लॅस्टिकपासून की जे आपण इथे आपले टाके जर जॉईन केले आणि आपण डॉक्टर गेलो नाही तरी ते टाके आपोआप काही दिवसांनी तिथून निघून जातात. ते स्वतः डिग्रेड होतात आणि निघून जातात आणि आपल्या बॉडीमध्ये मिक्स होऊन किंवा आपल्या शरीरावरती केव्हा निघून जातात आपल्याला माहितीसुद्धा पडत नाही. तर ते एक्झाम्पल आहे पॉलीहायड्रॉक्सी अल्कोनेट्सचे. असे भरपूर इक्विपमेंट आहे मेडिकल इक्विपमेंट ज्या बॉडीमध्ये प्लास्टिकच्याद्वारे आपण टाकल्या जातात. ते भरपूर सारे केमिकल्स बनल्या जातात पॉलीहायड्रॉक्सी अल्कोनेट्स या पॉलिमरपासून किंवा बायोप्लास्टिकपासून. ओके, नेक्स्ट आहे बायोडिग्रेडेड पॉलिथिन. म्हणजे असं पॉलिथिन जे लॅबमध्ये न बनवता आपण जे काही शुगर केनपासून किंवा स्टार्चपासून जे काही कॉर्न स्टार्चपासून त्याच्या फाउंडेशन करण्याचं जे इथेनॉल मिळलं जातं त्या इथेनॉलचं कन्वर्शन आपण जर पॉलिथिनमध्ये केलं तर हा सुद्धा एक बायोप्लास्टिकमध्ये केला जातो. परंतु याचा फायदा असा आहे की आपण याला रिसायकल चांगल्या प्रकारे करू शकतो ॲज कम्पेअर टू आर्टिफिशियल पॉलिथिनपेक्षा. आता बघा पॉलीहायड्रॉक्सी आपला जो PHA होता पॉलीहायड्रॉक्सी अल्कोनेट्स. ओके, याचं जर निसर्गात आपण डिकम्पोजिशन केलं आपोआप तर ते एंडिंगला CO2 आणि H2O देतं आणि अनएरोबिकली केलं तर H2O CO2 आणि CH4 रिलीज होतं आपोआप. येथे तुम्हाला काही जमिनीवरती तुमचा काही प्रकार हे त्रास होणार नाही या प्लॅस्टिकचा. आणि जर तुम्ही कार्बन सायकल बघितली बायोप्लास्टिकची तर फॉर एक्झाम्पल आता आपण इथून स्टार्ट केलं फोटोसिंथेसिस प्लांट्स. ओके, CO2 + H2 पासून फोटोसिंथेसिस प्लांटने फोटोसिंथेसिस केलं, कार्बोहायड्रेट बनवले. हे कार्बोहायड्रेट म्हणजे ग्लुकोज, स्टार्च, अमायलोपेक्टिन यांचं नंतर फर्मेंटेशन केलं. फर्मेंटेशनपासून आपल्याला इथे मिळालं PLA मिळतो, पॉलीलॅक्टिक ॲसिड, PHA मिळतो, पॉलीहायड्रॉक्सी अल्कोनेट्स पॉलिमर. बॅक्टेरियाला डायजेस्ट करून बनवतात. मग या PHA पासून आपण प्लास्टिक प्रोड्यूस केला. नंतर प्लास्टिक प्रोड्यूस केल्यानंतर आपण या प्लास्टिकला बाजारात आणलं. बाजारात ते मग त्यांनी वापरून फेकून दिलं, रस्त्यात कुठे फेकून दिलं किंवा बाहेर फेकून दिलं.
नॅचरली फेकून दिलं की आपण कचरा जमा करून कचरा जे कंपोस्ट करतात ते आणलं तर त्याचं बायोडिग्रेडेशन होतं. बायोडिग्रेड झाल्यानंतर त्याचा एंड प्रॉडक्ट असतो CO2+H2O. मग CO2+H2O हा पुन्हा जमिनीत CO2 वर जातो आणि H2O पाण्यात जमिनीत जातो. पुन्हा हा CO2 आणि H2O आपण वापरतो फोटोसिंथेसिससाठी. ही असते आपली कार्बन सायकल ऑफ बायोप्लास्टिक. तर इथे जो आपण प्लांटपासून बनलेले वेस्ट डायरेक्टली पुन्हा प्लांट ज्याच्यापासून प्लास्टिक बनवतो आपण प्लांट बेसपासून, तो पुन्हा CO2च्या फॉर्ममध्ये वातावरणात जातो आणि प्लांट तोच CO2 वापरून पुन्हा आपलं अन्न तयार केलं जाते. हे सायकल कंटिन्यू सुरू असते निसर्गामध्ये. ओके, तर हा झाला कार्बन सायकल ऑफ बायोप्लास्टिक. तर ॲडव्हान्टेज मी भरपूर सांगितले तुम्हाला अगोदरच की बायोप्लास्टिक हा नॅचरली डिसेंटेड होतो, डिग्रेड होतो. सेकंड की बायोप्लास्टिक हा थर्मोस्टेबल आहे ॲज कम्पेअर टू म्हणजे तोडीस तोड आहे तो आपल्या PET बॉटल्स आणि PAB बॉटल्स आणि पॉलिथिनच्या कंपॅरिझनमध्ये ते त्याला तोडीस तोड देतात. थर्ड आहे की आपला जो प्लास्टिक असतो बायोप्लास्टिक हा महागडा थोडा प्रमाणात आहे, परंतु त्याचा फायदा असा आहे की आपण याला जाळलं तर CO2 कमी प्रमाणात रिलीज करतो ॲज कम्पेअर टू आपला नॅचरल प्लास्टिक. आणि जो आपण बायोप्लास्टिक बनवतो आपण बायोलॉजिकल ओरिजिनपासून, जे आपल्याला भरपूर प्रमाणात वेस्ट म्हणून सापडतात. जर स्टार्च आहे किंवा शुगर केनचे उरलेले केन्स आहे. ओके, हे किंवा आपले शेतामध्ये पॅडी स्ट्रॉ आहे, याच्यापासून आपण स्टार्चपासून प्लास्टिक बनवू शकतो. ओके, परंतु आपण जे नॅचरल प्लास्टिक बनवतो ते म्हणतो क्रूड ऑइलपासून बनवतात किंवा फॉसिल फ्युलपासून बनवते. आणि क्रूड ऑइल फॉसिल फ्युल हे थोड्या कमी प्रमाणात आता निसर्गात आपला साठा त्याचा राहिलेला आहे. तर हे काही फायदे आहे बायोप्लास्टिकचे. तर काही डिसअडव्हान्टेज पण आहे की जर आपण बायोप्लास्टिक प्लांटपासून बनवतो, कॉर्न आणि मेथच्यापासून आपण बायोप्लास्टिक बनवतो, तर त्याच्यामुळे काय होईल की लोक शेतामध्ये आता बायोप्लास्टिक उत्पादन करायसाठी कॉर्न आणि मेथची शेती करेल, त्या जागी बाकीची शेती कमी होऊन जाईल. किंवा बायोप्लास्टिक PLA आर मेड फ्रॉम जेनेटिकली मॉडिफाईड कॉर्न. आणि काय आपण PLA पॉलिलॅक्टिक ॲसिडचा जो बायोप्लास्टिक आहे तो आपण जेनेटिकली मॉडिफाईड कॉर्न टाईपपासून बनवतो. तर तो एक डिसॲडव्हान्टेज आहे की काही जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम GMO प्लांट्स अजूनही बॅन आहे भारतामध्ये आणि जगामध्ये. बायोप्लास्टिक कॅनॉट बी इझिली रिसायकल. टू मोस्ट पीपल PLA लुक्स व्हेरी सिमिलर टू PET, बट इफ टू आर मिक्सअप. कारण जनरली ते रिसायकल करायला इझी असतात, परंतु जर तो बायोप्लास्टिक आणि आपलं नॉर्मल प्लास्टिक PET केमिकल प्लास्टिक हे दोन जर मिक्स झाले तर तुम्हाला रिसायकल करणं फार मुश्किल जाते. कारण त्यांना मिक्स केल्यानंतर त्यांना सेपरेट करणं फार कठीण असतं कलेक्शनमधून. हे काही डिसॲडव्हान्टेज आहे जे आपण अवॉइड करू शकतो. तर माझं एंडिंगला कन्क्लुशन आहे की आजच्या काळात जर सध्या जगाला जी गरज आहे ती आहे बायोप्लास्टिकची. ओके, आणि जर आपण बायोप्लास्टिकचा इस्तेमाल सुरू केला किंवा वापर सुरू केला तर आपलं जग हा एक सस्टेनेबल वर्ल्डकडे सस्टेनेबल वर्ल्ड म्हणून आपल्याला बघता येईल या जगाला. नाहीतर कालांतराने हे सृष्टी पूर्ण प्लास्टिकनं भरून जाईल आणि तुम्हाला जिथे म्हणलं तिथे प्लास्टिक दिसेल आणि हे प्लास्टिक डिसेक्ट होत नाही. यामुळे वातावरणाचे बॅलन्स बिघडून जाईल. आपलं वातावरणाचे फूड चेन, फूड वेब सगळं नष्ट होऊन जाईल आणि आपण या पृथ्वीवरती जे 100-150 वर्ष पुन्हा जगणार ती पृथ्वी 13 वर्ष जगणार नाही. ओके, तर आपल्याला जर सस्टेनेबल टिकून ठेवायची असेल आणि निसर्ग जर मेंटेन करायचा असेल, इकॉलॉजिकल बॅलन्स जर मेंटेन करायचा असेल तर प्लॅस्टिक अवॉइड करा आणि बायोप्लास्टिकचा वापर सुरू करा. तर बायोप्लास्टिकचे आता भारतामध्ये सुद्धा खूप सारे कंपन्या तयार झालेल्या आहेत. भरपूर असे जे काही आपले प्रॉडक्ट्स आहे जसे हल्दीरामचे प्रॉडक्ट्स किंवा ते आता खूप सारे कंपनी आहेत की जे आता बायोप्लास्टिक वापरतात फूड पॅकेजिंगसाठी. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा या इंडस्ट्रीमध्ये भाग घेऊ शकता आणि बायोप्लास्टिकचा खूप सारे कोर्सेस आहे बायोप्लास्टिक बनवायचे. तुम्ही इकडे तिकडे नेटवर सर्च करा, तुम्हाला बायोप्लास्टिक इंजिनिअरिंग नावाचे तुम्हाला फील्ड मिळेल किंवा बायोप्लास्टिक इंजिनिअरिंग कोर्सचा तुम्हाला काही नाही कोर्स मिळेल. तो कोर्स तुम्ही करू शकता आणि स्वतः एक उत्तम बिझनेसमॅनसुद्धा बनू शकता. तर तुम्हाला बायोप्लास्टिक बद्दल काही प्रॉब्लेम आला किंवा काही अडचण आली तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती माझ्याशी चॅट करू शकता. माझ्या यूट्यूब चॅनलवरती
कमेंटमध्ये कमेंट करू शकता किंवा काही प्रश्न पडला तर मला पर्सनली कॉल पण करू शकता. ओके, इथे आपला संपला बायो प्लास्टिक.